श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, 9 नोव्हेंबर 2023 रोजी आहे या वर्षीची रमा एकादशी, जिला आपण वसुबारस या नावाने सुद्धा ओळखतो. या दिवशी तुळशीला एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. ही वस्तू कोणती आहे, यामुळे आपल्याला काय लाभ होणार आहेत आणि त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. दिवाळी सणाचा पहिला दिवस जो आहे तो रमा एकादशी म्हणजेच वसुबारस पासून सुरू होतो. नवचैतन्य, उत्साह आणि आनंद प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस. रमा एकादशी ही अत्यंत शुभ, धन, समृद्धी आणि वैभवदायक मानली जाते. अश्विन महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादशी रमा एकादशी या नावाने ओळखली जाते. अश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा एकादशी असे सुद्धा म्हटले जाते. तसेच अश्विन महिन्याच्या वद्य पक्षातील येणारी एकादशी चातुर्मासाची सांगता होण्यापूर्वीची शेवटची एकादशी असल्यामुळे रमा एकादशी महत्त्वाची मानली गेली आहे. वर्षभरातील सर्वच एकादशींना श्रीहरी विष्णूंचे पूजन केले जाते. मात्र रमा एकादशीला श्री विष्णूंचा 8वा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. रमा एकादशीला श्रीकृष्णाची विधिवत पूजा केल्यास घरामध्ये सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. घरातील धन, धान्य, समृद्धी वृद्धिंगत होते. पुरुष मंडळींनी हे व्रत केल्यास सांसारिक सुख आणि वैवाहिक जीवन सुखमय होण्याचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात. तसेच रमा एकादशीच्या व्रतामुळे मोक्षप्राप्ती होते असे सांगितले जाते. यासाठीच आपल्याला रमा एकादशीच्या दिवशी तुळशीला एक अतिशय महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे. कारण तुळस जी आहे ती श्रीहरी विष्णू म्हणजे श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळेच तिला हरिप्रिया देखील म्हणतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस असतो. या दिवसापासून दिवे लावण्याला सुरुवात होते. दिवाळीच्या दिवशी वातावरणामध्ये मोठी ऊर्जा असते. यामुळे पृथ्वीच्या वातावरणामध्ये वाढ होते. गाय ही दैवी शक्ती आहे. तिच्यात ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते. त्यामुळे या दिवशी तिची पूजा केली जाते. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी ही गायीचे रूप धारण करते. म्हणून या दिवशी गोपूजा आणि श्रीकृष्ण पूजा करून वसुबारस हा सण साजरा केला जातो. तर इतकं हे अनन्यसाधारण महत्त्व असलेला हा दिवस, या दिवशी आपल्याला तुळशीला एक अतिशय महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे, जी आपल्याला तुलसी विवाहामध्ये वापरायची आहे. तर बघा, यंदाची रमा एकादशी ही 9 नोव्हेंबर 2023 रोजी आलेली आहे. या दिवशी गुरुवार देखील आहे. हा दिवस जो आहे तो श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला रमा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आणि आपल्या घरासमोरील अंगणामध्ये आपल्याला हळदीच्या पानांनी सडा टाकायचा आहे. कारण हळद जी आहे ती श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे. उंबरठ्यावरती दिवाळीच्या 5ही दिवसांमध्ये आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती 5 दिवसांमध्ये काय उपाय करायचे यावरती सेपरेट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. त्याप्रमाणे आपल्याला सर्व उपाय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे. या दिवशी श्रीहरी विष्णूंसाठी उपवास केला जातो आणि त्याचबरोबर वसुबारस असल्याने आईने मुलांसाठी उपवास करण्याची प्रथा प्रचलित आहे. रमा हे लक्ष्मीचे नाव आहे. या दिवशी श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीला विशेष अभिषेक करावा. श्रीहरी विष्णूंचा फोटो तुमच्याकडे असेल तर बाळकृष्णाच्या रूपातील श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यांचं पंचोपचारे पूजन करायचं आहे. या तिथीचे व्रत करणाऱ्यांनी दिवसभर उपवास ठेवावा. तुम्ही पूर्ण भुकेले राहू शकत नसाल तर फळं खाऊ शकता. तसेच दुधाचे सेवन देखील करता येते. शक्य असेल तर श्रीमद संक्षिप्त भागवताचं पारायण करावं किंवा गीतेचा 15वा अध्याय सुद्धा तुम्ही वाचू शकता. दिवसभर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता देवघरातील देवांची पंचोपचारे पूजन केल्यानंतर मग आपल्याला तुळशीजवळ यायचं आहे. तुळशीचं या दिवशी निर्जल व्रत असतं. तसं प्रत्येक एकादशीला आणि रविवारी आपण तुळशीला पाणी अर्पण करत नाही. याही दिवशी आपल्याला चुकूनही तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं नाही. पण गुरुवार असल्याने एक विशेष उपाय करायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ एक वस्तू अर्पण करायची आहे. तर बघा, प्रत्येक गुरुवारी आपण तुळशीचं विशेष पूजन करतो, ज्यामध्ये सगळ्यात आधी तुळशीला आपण जल अर्पण करत असतो. त्यानंतर थोडंसं कच्चं दूध घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद घालून ते तुळशीला आपण अर्पण करतो. हा लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय प्रभावी उपाय आहे. पण आता तुळशीचं निर्जला व्रत असल्याने आपल्याला तुळशीच्या बुडाशी मुळांजवळ हे दूध अर्पण करता येणार नाही. मग हा उपाय आपण कसा करायचा? तर या दिवशी तुम्ही पाणी अर्पण करायचं नाही, पण चमचाभर तुम्हाला कच्चं दूध घ्यायचंय, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे दूध जे आहे ते तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. दुरूनच आपल्याला, म्हणजे तुळशीला स्पर्श होणार नाही अशा प्रकारे, तुळशी ज्या मातीमध्ये, ज्या कुंडीमध्ये आपण लावलेली आहे त्या मातीमध्ये आपल्याला थोडंसं हे दूध अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुळशीचं पंचोपचारे पूजन करून घ्यायचंय. हळदी कुंकू दुरूनच तुळशीला अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या.
धूप दीप दाखवायचा आणि त्यानंतर एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा. त्यानंतर तुळशीभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि असं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुळशीभोवती फेरे मारण्यासाठी तेवढी पुरेशी जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती हे फेरे मारू शकता, हरकत नाही. रमा एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडता येणार नाही. आदल्या दिवशीच तुम्हाला ही पानं तोडून ठेवायची आहेत. श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य तुळशीचं पत्र ठेवून अर्पण करायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. आता संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी आपण गाईचं वासरासह पूजन करणार आहोत. जर तुमच्या जवळपास एखादी गाय असेल तर तिथे जाऊन तुम्हाला गाईचं पूजन करायचे, कारण या दिवशी देवी लक्ष्मी ही गाईचं रूप घेत असते. त्यामुळे आवर्जून तुम्हाला गाईचं पूजन करायचं आहे. आता मासिक धर्म असेल किंवा सुतक वगैरे असेल तर तुम्हाला गाईचं पूजन करता येणार नाही. जर तशी काही अडचण नसेल तर तुम्ही घरी असलेल्या गाय वासराच्या मूर्तीचं देखील विधिवत पूजन करू शकता. आता गाईचं विधिवत पूजन करण्यासाठी संध्याकाळी सगळ्यात आधी तुम्हाला घरासमोरील दिवा लावायचा आहे आणि गाईचं पूजन तुम्ही जिथे करणार आहात तिथे एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा. त्यानंतर तुळशी समोर तुम्हाला यायचं आहे. तुळशीजवळ आपण सकाळी ज्याप्रमाणे दिवा लावला होता शुद्ध गाईच्या तुपाचा, तसाच एक दिवा तुम्हाला संध्याकाळी सुद्धा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला यायचं आहे. सकाळी ज्याप्रमाणे तुम्ही तुळशीचं पूजन केलं तसंच पंचोपचारे पूजन करून घ्यायचं. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे आणि त्यानंतर तुळशीला तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र अर्पण करायचं आहे. लाल रंगाचं एखादं ब्लाउज पीस असेल किंवा एखादी ओढणी तुमच्याकडे असेल तर तशी ओढणी तुम्ही देवीला अर्पण करू शकता आणि हे कापड, वस्त्र किंवा ही ओढणी तुम्हाला तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेला घालायची आहे. रमा एकादशी जिला आपण वसुबारस या नावाने सुद्धा ओळखतो. देवी लक्ष्मी या दिवशी गायीचं रूप धारण करते आणि तुळशी मातेमध्ये सुद्धा साक्षात महालक्ष्मींचा वास असतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही केल्यामुळे, ही वस्तू तुळशीला अर्पण केल्यामुळे देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. अशा प्रकारे तुम्हाला रमा एकादशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि श्रीकृष्णांच्या ओम कृष्णाय नमः, ओम कृष्णाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. या उपायामुळे तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.